तर मुंबईतल्या दुबार मतदानाबाबत शिवसेना युबीटी आता आक्रमक झाली आणि मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आहेत, तर जी साऊथमध्ये 47,000 मतदार आहेत अशी माहिती शिवसेना युबीटीचे नेते सचिन अहिर यांनी दिली आहे। तर ही लोकशाहीची थट्टा आहे असंही अहिर यांनी म्हटलंय। फक्त आता मुंबई शहराचा जर तुम्ही विचार केला तर तब्बल 11 लाख पेक्षा जास्त दुबारा मतदान हे सिद्ध झालेले आहेत। हे आम्ही नाही तर इलेक्शन कमिशनचा डाटा आहे आणि माझ्याकडे वॉर्ड वाईज डाटा आहे तुमच्याकडे। आता मी फक्त जर तुम्हाला एक जी साऊथचं जर सांगितलं तर जी साऊथच्या ह्याच्यामध्ये 47,000 हे एवढे अतिरिक्त होत आहेत का पूर्ण जी साऊथमध्ये। अनेक भागांमध्ये डी वॉर्डमध्ये 33,000 आहे, एफ नॉर्थमध्ये 38,000 आहे, एफ साऊथमध्ये 46,000 आहे। वॉर्ड वाईज नेम काउंट आपण म्हटलं तर या सर्व ज्या गोष्टी आपण जर पाहिलं असेल आपण तर तब्बल काही भागांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर हे दोबारा जर मतदान होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे की नाही आणि हे जाणून बुजून केलं आहे किंवा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे की काय, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मतदार याद्यात सुधारणा अपेक्षित असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळते आणि याच्यामध्ये जी शक्ती काम करते ती निश्चित सत्ताधारी पक्षाला मदत करणारी आहे। आता काही ठिकाणी एका ठिकाणची बातमी अशी आली की रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हेच मतदार यादीविषयी बोलतात। याचा अर्थ ठीक आहे, मी हा सत्ताधारी पक्षाला मदत हा जर मुद्दा मागे घेत असेल तर आम्ही जो मुद्दा मांडतो निवडणूक आयोगाविषयी तो सत्ताधारी पक्ष मांडतात आणि मग निवडणूक आयोगाची का दखल घेत नाही हा एक प्रश्न जनतेच्या मनात आहे। आता निवडणूक आयोगाने जे बाजू घेत होते त्यांच्या खाडीत थोबाडीत मारली, कारण आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात म्हणजे नक्की कुठे बसून बोलते ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का? मग त्यांना निवडणूक आयोगाला जे सगळेजण संबोधितात की हा कुठला आयोग आहे आणि त्यांच्या भाषेत मी बोलते, मी माझी भाषा नाही की हा भांडी घासा आयोग आहे। मग अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे माझं नाव नाही